नमस्कार, मी सुशांत घाटसावळीकर. न्यूज माझा महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक बातम्या. पंचायत समिती जिल्हा परिषदेला या बांधरांनी काय करावं? मतदानाच्या 3-4 दिवस अगोदर एक ईव्हीएम हॅक करणारा घेऊन आला. यांचे खिसे भरले नाही, यांचं पोट भरलं नाही. यांनी उमेदवारांकडून, जबाबदारीने सांगतो पत्रकार बांधवांनो, भारतीय जनता पक्षाच्या इथल्या स्थानिक नेत्यांनी जे पंचायत समिती जिल्हा परिषदेला उमेदवार दिले होते त्यांच्याकडून ईव्हीएम मशीन हॅक करून तुमचा विजय करून दाखवतो म्हणून एका उमेदवाराकडून 25-35 लाख रुपये गोळा केलेत. आणि याची सुरुवात पुढे केली असेल तर त्या इंद्रायणी ढाब्यावरती इथं सेटलमेंट झाली. तुम्हाला ठिकाण पे दिलं. मी चौकशी लावणार आहे. मुख्यमंत्र्यांकडे आजपर्यंत भाजपच्या कुठल्या नेत्याची तक्रार घेऊन गेलो नाही, पण ही मात्र नक्की तक्रार सांगणार आहे. साहेब, भाजपचे मावळातले नेते सांगतात आम्ही ईव्हीएम मशीन हॅक करून देऊ आणि तुमचा विजय करू. यांनी 25-35 लाख रुपये एका उमेदवाराकडून वसूल केल्यात. यांची चौकशी लावा. खरं तर या तालुक्यामध्ये किंवा तालुक्याचं दुर्दैव म्हटलं पाहिजे की 2019च्या निवडणुकीत आमचा त्या ठिकाणी पराभव झाला. 2024ला देखील त्या ठिकाणी पराभव झाला, परंतु निकालाच्या पूर्वी आम्ही 95,000च्या फरकाने निवडून येणार असं त्या ठिकाणी 2019ला सांगण्यात आलं. 2024ला 2 दिवस अगोदर पराभव मानणारे आमदार सुनील शेळके निकालाच्या अगोदर 1 लाखाच्या फरकाने निवडून येणार आणि त्या फरकाने ते निवडून आले. परंतु आम्ही कधी, आमच्याकडे देखील अनेकांनी तक्रारी केल्या, सूचना केल्या की या ईव्हीएम मध्ये काय गडबड आहे का, मतांची चोरी त्या ठिकाणी होते का. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितलं ईव्हीएम मध्ये असं काही होत नाही, हे चुकीचं आहे. आम्ही कधी त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर त्यांच्यावर आरोप केले नाही, कधी पत्रकार परिषद नाही किंवा कुठल्या जाहीर सभेमध्ये सांगितलं नाही की अशा स्वरूपाची आमची मागणी आहे की यांनी ईव्हीएम मध्ये गडबड करून हे निवडून आलेले. म्हटलोय का कधी आजपर्यंत याचा एकही पुरावा दाखवा. परंतु काल त्या ठिकाणी बिनबुडाचे आरोप भाजपला या तालुक्यात बदनाम करण्यासाठी जे करण्यात आलेले आहेत, एक तर ते सिद्ध करा, नाही तर 8